आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचं स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं प्रकाशन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलं। यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आशा भोसलेंच्या अनेक आठवणी जागवल्या। यावेळी बोलताना आशा भोसलेंनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला। मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते आहे। माझं नशीब खूप चांगलं। मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते। ते आमच्या वडिलांचे मित्र होते। दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो। एकदा ते मला म्हणाले, काय काय ग आशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर। परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या गळा लागला हो गळा लागला, परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला। असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणते चोर त्याला परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या 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 गळाला ज्यांच्या गळा लागला गळाला। माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वडिलांत जर गाण्यासाठी। देवळात जायच्या आधी पण म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं काहीतरी होऊन दे, माझ्या मुलाला मूल होऊन दे, माझी आणि मला पैसा मिळू दे, हा पैसा कमी आहे करोडो रुपये आणि करोडो मिळू देत, असं आपण देवाला सांगायला जातो। पण आत गेल्यानंतर मूर्तीकडे बघितल्यानंतर आपण शांत चित्त होतो, चिंत होतो की आपल्याला कळत नाही आपण काय मागायला आलो होतो म्हणून। आपण गंभीरपणानं त्या मूर्तीकडे बघत असतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, मग आपण बाहेर येतो आणि नंतर म्हणतो की अरे आपण जे मागायचं होतं ते मागितलंच नाही देवाकडं। अशी माझी स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं, ज्याच्याकडं खूप मागायचं होतं, बोलायचं होतं, त्याच्यासमोर आल्यानंतर मी भागवतांशी बोलूच शकले नाही। मी बोलूच शकले नाही। कारण तुमचं गाणं हे केवळ तुमचं गाणं नाही आहे, तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं झालेलं आहे। ही गोष्ट झालेली आहे आता। ही आपण फिरतो सगळेच, लोकांना ऐकतो, लोकांना गाण्यांबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की उद्या इतिहास लिहिला गेला की 19व्या 20व्या 21व्या शतकातला भारत कसा होता, त्यातील सामान्य माणसं कशी होती, तर ज्या ज्या गोष्टी लिहाव्या लागतील त्याच्यात त्यांनी ऐकलेलं संगीत आणि अर्थात त्याच्यात मंगेशकर कुटुंबाचं हे मोठं योगदान हे नक्की असेल। त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही। यायचं तर मी मागेच कबूल केलं जेव्हा माझ्याकडे निमंत्रण आलं, कारण मंगेशकर परिवाराविषयी माझ्या मनात एक आदराची भावना पहिलेपासून आहे, त्यांची भेट होण्यापूर्वीपासून आहे। हो सगळे सगळे आदिनाथपासून सगळे। पण इथे काय बोलावा हा प्रश्नच म्हणजे अजूनही आहे माझ्या मनात। कारण संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे। संघात आम्ही गाणी गातो
पण ती गाणी गातो, असंच असतं. परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही, महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात. त्याच्यामुळे ताण नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडीनिवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले, त्यात संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे, सगळ्यांचंच. त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी, म्हणजे पंडितजींनी ती गोष्ट सांगितली, आशाताईंनी ती गोष्ट सांगितली, गाण्यातनं तो कलाकार आपल्यासमोर उलगडतो, त्याचा जो अनुभव असतो तो येतो. आणि तो त्याचा जसा अनुभव असेल तसा येईल.